दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला घोषणांचा पाऊस करून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करण्यात आली। त्यामुळे केंद्राचा हा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांना कुठलाही दिलासा न देता महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, मध्यम वर्ग यांच्यासाठी क्रांतिकारी योजना नाहीच। शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभाव व उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासनं ही निवडणुकीतील फसवेगिरी ठरली। त्यामुळे आज दिनांक 24 जुलै रोजी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रदेश सरचिटणीस संदीपदादा बेडसे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा परिषद सदस्य जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुडे, तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, प्रकाश पाटील, दुर्लभ सोनवणे, उल्हासदादा देशमुख, सतीश पाटील, दयाराम कुवर, महेंद्र निकम, देवदास मोरे, देवानंद बोरसे, सुरेश अहिरराव, सतीश पाटील, दुर्गेश पाटील, निलेश देसले, संजय वाले, प्रवीण पाटील, श्याम पाटील, नरेश शिरसाट, सागर पवार आदी उपस्थित होते। काल केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला, परंतु या अर्थसंकल्पात या मोदी सरकारबरोबर केंद्र सरकारला ज्या बिहार राज्याच्या नितीश कुमारांनी आणि आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडू यांनी मदत केली, त्या दोघांच्या टेकूवरती सरकार उभं आहे। म्हणून बिहारला एकीकडे 60,000 कोटींची मदत, त्यासोबत आंध्र प्रदेशला 15,000 कोटींची मदत, आणि ज्या महाराष्ट्राने नेहमीच या देशामध्ये चांगलं शेतकऱ्यांचं सगळं चांगलं काम केलेलं आहे, महाराष्ट्राला वेळोवेळी आश्वासनं देऊन शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी या सगळ्यांच्या आश्वासनाला तोंडाला पाणी पुसलेलं आहे। इथं कांदा उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन, धान उत्पादक, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं विचारात घेतलं गेलेली शेतकऱ्यांची अड्डाकरण आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी जो आहे हा आंदोलन करतोय, दुधाचे भाव, हमी भाव देण्यासाठी आंदोलन करतोय, परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा विचार झालेला नाही। म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री जितेंद्रजी मराठे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय कामराज भाऊसाहेब आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने सपशेल नाकारल्यामुळे कालच्या केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला। मित्रांनो, शेतकऱ्यांना जात नसतो, शेतकऱ्यांना पक्ष नसतो, परंतु शेतकऱ्यांची सूडबुद्धीने वागणाऱ्या केंद्र सरकारने आज जो अन्याय केलेला आहे तो अन्याय महाराष्ट्राचे शेतकरी आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही। आणि हा अन्याय मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काळात प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रभर उभं करून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या शासनाने न्याय कसा द्यावा हे दाखवून देण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सगळा शेतकरी उभा राहील आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशान्वये यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय कसा देण्यात येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही शिंदखेडा तालुक्यातील सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, त्याच्यात आमचे जिल्हाध्यक्ष मराठेजी आहेत, संदीपदादा बेडसे आहेत, आणि इथं हजर असलेले कार्याध्यक्ष ललित वारुडे, पंचायत समितीचे माजी सभापती नाना आहेत, सगळे पंचायत समितीचे सदस्य आहेत, सगळे लोक फार मोठं आंदोलन उभं करून शिंदखेडा मतदारसंघातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपूर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। गणेश जैन कोचर, दक्ष पोलीस न्यूज, शिरपूर।